यावर्षी अति पावसामुळे सोयाबीन बियाची प्रत चांगली नसल्यामुळे नाफेडद्वारा सोयाबीन खरेदी रोडावली असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे। खुल्या बाजारात सोयाबीन कमी दरात खरेदी होत असल्यामुळे क्विंटल मागे 1000 रुपयांच्या नुकसानीची झळ पोहोचत असून कापूस योजनेद्वारे कापूस खरेदी होत असताना सुपर FAQ फेअर अशी ग्रेड ठरवून कापसाची खरेदी केली जात होती। हीच पद्धत सोयाबीन खरेदीसाठी अवलंबल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळून भाव मिळवण्यासाठी मदत होऊ शकते। याबाबत पणन मंत्री जयकुमार रावल यांनी प्रगती शेतकरी मंडळ मूर्तिजापूरचे अध्यक्ष राजू वानखडे यांनी 19 डिसेंबर 2025 रोजी निवेदन देऊन अवगत केलं आहे। परंतु अजूनपर्यंत यावर तोडगा निघाला नसल्यामुळे येत्या नवीन वर्षात 2 जानेवारी 2026 रोजी मूर्तिजापूर तालुक्यातील नाफेड नोंदणी केलेले शेतकरी नाफेड खरेदी केंद्रावर आपले ट्रॅक्टरनं सोयाबीन आणून टाकतील असा इशारा आज पणन मंत्री जयकुमार रावल यांना उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर मार्फत निवेदन देऊन शेतकरी मंडळानं दिला आहे। त्वरित निर्णय घ्या, शेतकऱ्यांना दिलासा द्या अशी विनंती निवेदनाद्वारे राजू वानखेडे प्रगती शेतकरी मंडळ जनमंच नागपूर तालुका अध्यक्ष प्राध्यापक सुधाकर गौरखेडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कैलास साबळे, युवा सेना तालुका प्रमुख अबी पोलकट, न्यू यंग बॉयज फार्मर्स ग्रुपचे मुन्ना नाईक नवरे, नंदकिशोर बबानिया, अनिल देवगिरकर, सतीश सरोदे, पंजाबराव गावंडे, डॉक्टर भास्कर वडूकर, गजानन काटे, प्रफुल्ल मालधुरे, संजय वानखडे, सागर वानकर, गोपाल तायडे, अरुण बोंडे व बहुसंख्य शेतकऱ्यांनी केली आहे। शासनाला अशी विनंती आहे शेतकऱ्याच्या वतीनं बुवा की तुम्ही CCIनं जसं 23 क्विंटलची मर्यादा करून शेतकऱ्यांना दिलासा देऊन तिथं चांगलं शेतकऱ्याचा कापूस मोजला चालला गेला आहे, त्याला कुठंच त्रास नाही होऊन राहिला आहे। त्या धर्तीवर नाफेडनं शेतकऱ्याला FAQ दर्जाचं सोयाबीन की जे यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीनची क्वालिटी नाही बनल्या गेली आहे, ती क्वालिटी नसल्यामुळे शेतकऱ्याचा माल तिथं रिजेक्ट करण्यात येऊन राहिला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रेडर लोकांपाशी कुठंच शेतकऱ्याला समर्थन करीन असा हावभाव नाही आहे। त्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे आता बा की आम्ही याच्या अगोदर 15 दिवस अगोदर माननीय पणन मंत्री यांना लेखी पत्रव्यवहार केला आहे, माननीय उप अधिकाऱ्यामार्फत त्याला पत्रव्यवहार केला आहे। तसेच आज आम्ही शेतकऱ्यांची मीटिंग घेऊन असं ठरवलं आहे की बा जर येत्या 8 दिवसात जर शासनाने निर्णय घेतला नाही तर आम्ही 2 जानेवारी 2026 नवीन वर्षाच्या पर्वावर आम्ही सर्व शेतकरी लोक नाफेडची नोंदणी केलेले आमच्या ट्रॅक्टरमध्ये सोयाबीनचे पोते भरून आम्ही शेतकरी लोक त्या नाफेड केंद्रावर आमचा माल मोजून घेपर्यंत आम्ही तिथं आंदोलन करणार आहोत।